अक्कलकोटपासून थोड्या अंतरावर एक लहानसं गाव होतं. गावाच्या टोकाला एक जुना वाडा होता, ज्याजवळ जाण्याची कुणाची हिंमत नव्हती, कारण रात्री तिथून विचित्र आवाज यायचे, दिवे आपोआप विझायचे आणि काही लोकांनी काळ्या सावल्या पाहिल्या होत्या. गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. तो श्री स्वामी समर्थांचा मनापासून भक्त होता, पण त्याच्या आयुष्यात सतत संकटं होती. वडील गेले होते, आई आजारी होती, कर्ज वाढत चाललं होतं आणि घर विकायची वेळ आली होती. गावकऱ्यांनी ठरवलं की त्या वाड्याजवळचा रस्ता बंद करायचा, पण तो रस्ता बंद झाला तर माधवचं शेत पूर्णपणे तुटणार होतं. माधव म्हणाला, मला भीती नाही स्वामी, माझ्यासोबत आहेत. त्या रात्री अमावस्या होती. आकाश काळं होतं, वारा जोरात सुटला होता. माधव हातात दिवा घेऊन त्या वाड्याजवळून जात असताना अचानक दिवा विझला आणि पूर्ण अंधार पसरला. तेवढ्यात त्याच्या कानावर आवाज पडला, परत जा माधव. थरथरला, पण मनात म्हणाला, जय जय श्री स्वामी समर्थ. पुन्हा आवाज आला, इथून गेलास तर जीव जाईल. अचानक त्याच्या समोर एक काळी विकृत सावली उभी राहिली. डोळे लाल होते, वातावरण थंड झालं. माधव जोरात ओरडला, श्री स्वामी समर्थ, माझं रक्षण करा. त्याच क्षणी जोराचा वारा सुटला. आकाशात वीज चमकली आणि त्या प्रकाशात स्वामी समर्थ तेजस्वी रूपात उभे होते. स्वामी गंभीर आवाजात म्हणाले, अंधार घाबरवतो, पण श्रद्धा अंधार नष्ट करते. ती काळी सावली किंचाळली आणि जमिनीत सामावली. वाडा हादरला आणि सर्व शांत झालं. स्वामी माधवकडे पाहून म्हणाले, या जागेवर पूर्वी अन्याय झाला होता. तुझ्या विश्वासामुळे त्या आत्म्याला मुक्ती मिळाली. माधव स्वामींच्या चरणी पडला. स्वामी म्हणाले, उठ, संकट श्रद्धा वाढवण्यासाठी येतात. दुसऱ्या दिवसापासून माधवच्या आयुष्यात बदल झाला. आई बरी झाली, कर्ज फिटलं, शेतात पीक आलं, रस्ता सुरक्षित झाला. आजही लोक सांगतात की त्या रस्त्याने जाताना जो मनापासून म्हणतो, जय जय श्री स्वामी समर्थ, त्याच्याजवळ कोणतीही भीती टिकत नाही.